अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, लहान मुलांसह 39 जणांचा मृत्यू, 50हून अधिक गंभीर जखमी. तामिळनाडूच्या करूरमधील दुर्घटना. तामिळनाडू चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून शोक व्यक्त. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर. घटनेची चौकशी होणार. जीव गमावलेल्या कुटुंबियांच्या प्रति माझ्या संवेदना, हे दुःख मी शब्दात मांडू शकत नाही. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर विजय थलपतींकडून दुःख व्यक्त. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, डोंगरी आणि तितूर नदीला पूर. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. परभणीच्या पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार, 24 तासात 150 मिलीमीटर पावसाची नोंद. शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, शिवना नदीला पूर. कन्नड शहरातील लंगोटी महादेव मंदिराला पाण्याचा वेढा. पुजाऱ्यांच्या कुटुंबातील 4 जण महादेव मंदिरात अडकले. मुसळधार पावसामुळे धाराशिवमधील तेरणा नदीला पूर, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगाव येथे दुसऱ्यांदा ढगफुटीसदृश्य पाऊस. कापूस, सोयाबीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा ताप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईत रात्रभर जोरदार पावसाची हजेरी. हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यभरात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पुराच्या धोक्याची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईसह राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट.